मेगा ब्लॉकमुळे मुंबई विद्यापीठाच्या आजच्या 2 परीक्षा पुढे ढकलल्या। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय। सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होणार। रेल्वेच्या ब्लॉकमुळे भुसावळ आणि जळगाव स्थानकावरून जाणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्या रद्द। नागपूर आणि अमरावतीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वे रद्द केल्याची माहिती। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पुजाऱ्यांना नवा ड्रेस कोड, भगवे सोहळे आणि भगवे उपरणे असा ड्रेस। न्यास मंदिर प्रशासनाचा निर्णय। कोस्टल रोडच्या बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यामध्ये बीएमसी प्रशासनाला यश। मुंबईकरांनी काळजी करू नये, कोस्टल रोड वाहतुकीसाठी सुरक्षित, बीएमसी प्रशासनाची ग्वाही। मुंबईत वाहतूक यंत्रणेकडून 6540 हॉर्न्स आणि 1674 मॉडिफाईड हॉर्न्स जप्त। वाहनांचा तपास करत ध्वनी प्रदूषण पसरवणारे हॉर्न्स जप्त। सीईटीच्या प्रश्नांवर 232 विद्यार्थ्यांचा आक्षेप। तब्बल 1400 आक्षेप नोंदवले। 47 आक्षेपांमध्ये तथ्य असल्याचं समोर। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती आता 66 रुपयांची घट। ऑइल मार्केटिंग कंपनीची घोषणा। व्यावसायिक गॅस आता 1629 रुपयाला मिळणार। नाशिकमध्ये गेल्या 5 महिन्यात 28 जणांना स्वाईन फ्लूची लागण, तर 8 जणांचा मृत्यू। डेंग्यूसह स्वाईन फ्लूच्या रुग्णांमुळे आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर। देशात बँकांमधील सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ। 36,000 ग्राहकांना 30,000 कोटींचा फटका। रिझर्व्ह बँकेचा अहवाल। मराठवाड्यात दुष्काळामध्ये 13वा महिना। तळ गाठलेल्या धरणांमधील पाण्याला दुर्गंधी। पाणी पिणं आणि वापरणं देखील मुश्किल। राज्यातील धरणांनी तळ गाठला। धरणांमध्ये केवळ 22% पाणीसाठा शिल्लक। संभाजीनगर आणि पुण्यात सर्वात कमी पाणीसाठा। जलसंपदा विभागाची माहिती। कोकण किनारपट्टीवर मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह। 4 जूनला मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता। आजपासून 31 जुलैपर्यंत कोकण किनारपट्टीवरची मासेमारी बंद। पुढील 2 महिने मच्छीमारी नौका बंद राहणार। विदर्भात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कृती आराखडा सज्ज ठेवा। नागपूर विभागीय आयुक्तांच्या या सूचना। उष्णतेच्या तीव्र लाटेंना दिल्ली होरपळली, तर नवी दिल्लीत उष्माघाताचे 41 बळी। मृतांमध्ये 25 निवडणूक कर्मचाऱ्यांचा समावेश।